अखंडमंडलाकारं व्याप्तमेन चराचर तत्पदं दर्शितमेन तस्मै श्रीगुरवे नमो नमः। प्रातस्मरणीय पूज्य सद्गुरुदेवांचे पवित्र चरणी वंदन करून भारतीय सर्व संतांच्या दिव्य सन्निधानला प्रणाम करून ब्रह्मलीन वेदांत केसरी सद्गुरु मल्लिकार्जुन मा शिवयोगींचे दिव्य सन्निधानला प्रणाम करून कोरु पौर्णिमा महोत्सव सत्संग सोहळा भक्तियोग आश्रमामध्ये शुभ संध्याकाळीच्या ह्या प्रवचन चिंतन कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे समस्त भक्त भाविकांना मनापासून नमस्कार बोलून गेल्या 5-6 दिवसापासून आम्ही सर्व लोक दररोज 1 तास 1.5 तास गुरुदेवांचे कृपा आशीर्वादानं त्यांचे एक पवित्र सन्निधानमध्ये अनेक संत सज्जनांच्या जीवनसार जीवनकथा आम्ही सर्व लोक चिंतन करीत आहोत। भारत देश एक संत भूमी आहे। अनेक महान पुण्य पुरुष संत मंत सर्व बरेच लोक झाले ह्या भारत देशामध्ये। वारंवार विश्वाच्या अंतर्यामी भगवान परमात्मा मानव रूप धारण करून सद्गुरु रूपानं ह्या मानव समाजामध्ये भगवंत अवतरितो। ईश्वराचा अवतरणाचं कारण दिशाहीन झालेला आम्ही सर्व लोकांना योग्य दिशा दाखवण्याकरता सद्गुरु जीवनामध्ये अतिशय अवश्य आहे। शरीर निरोगी राहायचं असेल, शरीराला चांगलं आरोग्य मिळायचं असेल, सत्वपूर्ण आणि शुद्ध सकस आहार शरीराला कसं गरजेचं आहे, तसं आमच्या सर्वांच्या आत एक मन आहे। मनही निरोगी राहणं आणि मन तृप्ती आणि समाधानानं राहायचं असेल तर मनाला बी थोडं आहार द्यायला लागतो। चांगलं आहार आम्हाला नाही मिळालं, वेळेला आम्ही महत्त्व नाही दिलो तर आरोग्य बिघडते। टायमात वेळेत आणि चांगलं सकस आणि शुद्ध आहार आणि व्यायाम निद्रा टायमात आपण केल्यानंतर आम्ही आरोग्यवान होतो। आम्ही आयुष्यमान व्हायचं असेल
आम्हाला चांगलं आहार विहार अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ईश्वराने दिलेलं हे जे जीवन आहे, हे जीवन एक वेळ सुखाच्या, हे जीवन निसर्गातलं विरोध आम्ही वागल्यानंतर व्याधी माणसाला रोग येतात. काही निसर्गामध्ये असणार बदलावामध्ये थोडं किरकोळ रोग येतात. आणि निसर्गाचा नित्य नियम न पाळल्यामुळे बी सुद्धा आम्ही रोगी होतो. ते कसं? आणि बरेच रोग आम्हाला मनाची असमाधानामुळे, मन असंतुष्ट आहे, मन दुःखी आहे, मनात दुःख आहे, भ्रांती आहे, तू आहे, मी आहे, ह्याच्यातनं शरीरामध्ये बरेच रोगांचं निर्मिती होतोय. उदाहरणार्थ BP आहे, शुगर सारखे रोग आहे, हार्टला प्रॉब्लेम होतोय, झोप लागत नाही, जेवण पचत नाही. ह्याच्यामध्ये 75% हे सर्व मनाचे असमाधानामुळे ह्याचा परिणाम इफेक्ट शरीरावर होतो. माणसांचं जीवनामध्ये भाजी भाकरी मिळू दे, जमिनीवर झोपायला मिळू दे, मनुष्य साधा बाधा राहिला तर सुद्धा मन खुशी आणि मन समाधान असले ना, मनुष्य जगामध्ये शारीरिक बी आणि मानसिक बी तो खुशी राहू शकतोय. शेकडो देवाने दिलेल्या शेकडो वर्षाचं आयुष्यानं हे भगवंताचं जगाला तो पाहू शकतो. शारीरिक रोगी आम्ही किती समाजामध्ये बघतो, त्याचे 100% ना आता समाजामध्ये आम्ही मानसिक रोगी, मनरुग्ण आम्ही पाहतो. शरीरावर झालेल्या परिणामाचं व्यवस्थेसाठी चांगल्या पद्धतीनं आम्ही औषध उपचार वगैरे करून शरीरातलं रोग वैद्य कमी करू शकतात. मन दिसत नाही, मनाला धरता येत नाही, आणि मनात भरलेलं एवढं ते दुःख तुंबलेलं आहे. तुंबलं म्हणजे बरोबर आहे का? एवढे मनात. आणि तुम्हाला यामध्ये म्हणायचं आहे की योग्य विचार करायचं विवेक कमी असल्यामुळे असल्या परिणाम होतात. आणि मी काल प्रवचनमध्ये आम्ही एक शब्द तुम्हाला बोललो, एक उदाहरण दिलो. आम्ही सर्व लोक पोट निवारासाठी जगत नाही, आम्ही मनाला भरण्याकरता 15x15 एक 2 BHK झालं तर एक परिवार आनंदानं राहू शकतो. बरोबर आहे. 15x15 15x20 एक 2 बेडरूम आणि चांगलं परिवार व्यवस्थित एक 4-5 लोकांचं 5-7 लोकांचा परिवार व्यवस्थित राहू शकतोय. खरं काय करायचं? घरासमोर एक शेजारी ते 2 कोटीचं घर बांधलं, ह्यो रात्रभर झोपलाच नाही. आम्ही आजूबाजू बघून त्यांनी काय आम्ही काय म्हणून मोजमाप करायला लागले. आणि कुठं तर 1-2 पायऱ्या कमी तर पडतो, 2 पायऱ्या जास्त तर होतो. ह्याच्यामध्ये जीवन एक वावठूळमध्ये एखादा कागद सापडला तर तसं फिरवून कुठे तर जाऊन खटारी जाऊन ते कागद पडतंय. विचारांचा आणि भ्रांतीचे हे वावटूळमध्ये आमचं जीवन अर्पण केलं आहे. हे मन त्यात अडकून ते कागदासारखं फिरायला लागलो आहे. मी शेजारी एक घर बांधला, तो निवांत झोपला. पैसे खर्च केले, तो वास्तुक शांती केली, आणि तो परिवार सकट निवांत झोपले. ह्याला झोप नाही, कोणाला? 2 BHK. कळलं काय? जगात जे जे सर्व आहे ते सर्व एक वेळ मला घेऊन, सर्वाला मी मालक होऊन एक वेळ मी खुशी व्हायचं असलं तर सर्व जगाला तुम्ही घेऊ शकत नाही.
ओंजळीभर पाणी, 2 भाकरी, निम्मं खाट, बस जीवनामध्ये. म्हणून हे आपण चिंतन करत असताना एकच विषय आहे, शारीरिक व्याधी कमी व्हायचं असलं तर त्याच्यासाठी आपण उपचार आहे, वैद्य आहेत. खरं जे मनामध्ये शेकडो भ्रांती, असमाधान, दुःख, अशांती आम्ही भरून घेतलेला आहोत बघा, आत आम्ही समाधान नाही. बरोबर आहे. रात्रभर झोप न झालेल्या व्यक्तींना पुरणपोळी जेवण देऊन काय करायचं? त्याचं सगळंच बिघडलं आहे. लक्षात आलं? झोप नाही, ॲसिडिटी वाढलं, झोप नाही, उष्णता वाढलं, झोप नाही, पोट साफ झालं नाही. तुम्ही सकाळी त्याला पुरणपोळी, आंबरस, मस्त पंचपक्वान, तसं नाही. 8 तास झोपून 2 तास रनिंग करून तो घामानं भिजला, 4 घागर थंड पाणी डोक्यावर घेऊन आंघोळ केला, 1 ग्लास 2 ग्लास पाणी पिला, 1 तास देवाचं नामस्मरण करून तो भोजनाला बसू दे, 9 पोळी खाऊ शकतोय. बरोबर आहे ना? घरचं टेन्शन घेऊन एक वेळ ते रात्रभर झोपलाच नाही, त्याचं जागरण झाले, ॲसिडिटी वाढले, त्याला मळमळ लागले, चक्कर यायला लागले, असमाधान झालं. ह्या प्रसंगामध्ये एक वेळ तुम्ही त्याला सकाळी पुरणपोळी जेवण पंचपक्वान देऊन करणार काय आहात? म्हणजे मला म्हणायचं आहे, हमी खुशी, हमी आरोग्यवान, हमी आयुष्यमान व्हायचं असेल तर शरीराला व्यायाम, आहार विहार किती महत्त्वाचं आहे. ते मनाला सुद्धा निरोगी ठेवणं, शांत ठेवणं अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणून संत फार सुंदर सांगतात की शरीरचा आहार आम्हाला सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे. आम्ही काय भोजन करायचं हे आहार सर्वांना माहिती आहे. खरं मनाचा आहार आणि मनाला भूक लागते आम्हाला माहितीच नव्हतं. आजच तुम्ही हे सांगायला लागले. शरीराला कसं आम्ही पोळी, भाजी, चपाती, भाकरी, दही, पालेभाज्या, फळं, ज्यूस हे सगळं विटॅमिन्स वगैरे घेतो, ते निरोगीने चांगलं राहण्याकरता अगदी टायमात घेतो ना, तसं आपले आत जे मन आहे या जगाच्या वस्तूंच्या सुखदुःखाच्या पाठीमागं आहे. आणि आमच्या भोवती नसणार अनेक वस्तूंच्या अपेक्षा घेऊन त्याच्या पाठीमागं धावा लागलं. एकदम दिवसभर रानात काम करून आलेला व्यक्ती घरात आला, बायको 2 मिनिट थांबा, ताट करतो, ताट धुतो, एक वेळ तांब्या भरून ठेवा लागले, देवाचे मंत्र म्हणा. तो नवरा काय म्हणणार? पहिला 4 भाकरी ताटात. बरोबर आहे. हे शरीरचं भूक ताण नव्हे, हे शरीराला लागलेलं भूक ताण आहे. ते भरपूर भूक लागलं, मनुष्य थांबू शकत नाही, पहिला वाढ म्हणतोय. भोजनानंतर तो काय बोलायचं? नंतर बोल. पाहुणे आले होते, कोणाचं देणं आहे घेणं, पहिला ताटात जेवण, गप्प वाढ बसून म्हणतोय नवरा. म्हणतोय का नाही? म्हणजे शरीराला भूक लागले, तसं मनालाही भूक लागले. खरं दुर्भाग्य आहे, 2 भाकरी भाजी 1 ग्लास पाणीमुळं शरीर शांत, 10 मिनिटात शरीर शांत होऊ शकतोय. खरं 100 वर्ष आयुष्यामध्ये या जगाच्या संसाराच्या नाशवंत वस्तूंच्या पाठीमागं 100 वर्ष भूक लागून हे मन पळायला लागले. हे मनाला तृप्तीच होईना. लक्षात येत आहे का नाही बघा तुम्हाला? व्हेरी गुड सब्जेक्ट. मी काय म्हटलं माहिती आहे? चांगला विषय. 4 भाकरी भाजी 1 तांब्या पाणी देऊन 1 तासभरात ते शरीर, कुठे रस्त्यावर असलं तर हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी नाश्ता करून 4 फळं खाऊन 1 मस्तपैकी कॉफी पिऊन आलं तर समाधान झालं दिवसभर. हे शरीराचं भूक आहे. खरे आमचे हे शरीरमध्ये एक आत जे मन आहे ते मन भुकेलेलं आहे. त्याला पोळी चपाती देऊन चालत नाही, त्याला जगाच्या वस्तूंची अपेक्षा आहे. लक्षात आलं? त्यांनी घंटन घेतले म्हणून ह्याने घ्यायला तयार झाले.
त्याने 1.5 तोळ्याच्या बांगड्या केले, याने 2.5 तोळ्याचं, प्रश्नच नाही. त्यांनी कार घेतले, ह्यानी कार घेतले. त्यांनी फ्रीज आणले, ह्यानी फ्रीज आणले. लक्षात आलं? आमचं जीवन प्रदर्शन आणि आमचं जीवन कॉम्पिटिशन झाले. एक वेळ कॉम्पिटिशन आणि प्रदर्शन झालं तर जीवनामध्ये कॉम्पिटिशन आणि प्रदर्शन हे जीवनाला केला. खरं तर जीवनाचे समाधान शांतीचं रसच निघून गेलेलं असतं. कॉम्पिटिशनमध्येच जीवन जातं. लक्षात ठेव. ह्यात किती लोकांना कळतंय न कळतंय मला माहिती नाही. खरं माझं सब्जेक्ट अगदी परफेक्ट सब्जेक्ट आहेत मला वाटतं. मी शहाणा म्हणत नाही. सद्गुरू जे कृपा केले, मला जे जगातलं बघून हे जग पळा लागले, धावा लागले, जगात नंतर मला जे वाटतंय तुम्हाला मी सांगितलो. एक आम्ही प्रदर्शन करायला लागलो, एक कॉम्पिटिशन करायला. त्याने आणले म्हणून ह्याने आणले. आणि बाहेर जे जे आपण सगळं जीवनामध्ये अनेक वस्तू आम्ही सजवलो, आम्ही हे केलो, त्याच्यामध्ये कुठल्याही विटॅमिन ए, बी, सी वगैरे नाही. लक्षात आलं? एक 70-80 हजारचं, 1 लाख रुपयाचं एक साडी, काय म्हणतात त्याला, शालू, बरोबर आहे का? 1 लाखाचं शालू आम्ही नेसलो, आमच्या शरीरात काय फरक पडणार आहे? अंगावरचे शालू म्हणजे नेसायला नको म्हणत नाही. अंगावर 1 लाखाचे शालू नेसणं किती महत्त्व आहे. उन्हात तानात सुखदुःखात मजबूत शरीर असणं अतिशय ते शालूपेक्षा महत्त्वाचं आहे. आम्ही शालू बरोबर जगणार नाही, आम्ही शरीर बरोबर जगायचं आहे. डू यू अंडरस्टँड? मी काय म्हटलो कळ? शालू बरोबर जगणार नाही, नेसायला नको म्हणत नाही, शालू बरोबर जगणार नाही, आम्ही शरीर बरोबर जगायचं. शालू शेकडो येऊन जातील, खरं शरीर एकच आहे. शालू बदलता येत आहे, शरीर बदलून आणता येत नाही. हो म्हणा की, कळलं? शालू लाख रुपयाचे शालू महत्वाचं नाही. तासभर पावसात भिजलो, तासभर उन्हात थांबलो, गाडी भेटलं नाही, 4 किलोमीटर चालत आलो, एक दिवस जेवण भेटलं नाही, पाणी भेटलं नाही, तर बी खोकला सर्दी नाही, मस्तपैकी आहे, ते मजबूत आहे बघा, मजबूत आहे बघा. त्या व्यक्ती एवढा श्रीमंत कोण नाही. देवाना, भगवंतानी आपल्याला दिल्यानंतर हे सर्व जीवनामध्ये धन, दौलती, संपत्ती, कपडे, लता, सोनं, नाणं, हे सर्व वैभव, सुख, सुविधा असायला नकोच मी म्हणत नाही. खरे बाकीचं हे सजवणं, बाकीच्या वस्तूंना आम्ही महत्त्व देऊन भगवंतानी दिलेला हे शरीराला आम्ही दुर्लक्ष करू नये. लक्षात येत आहे? शरीराला का आम्ही शरीर बरोबर राहायचं आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. जगातले सर्व साधनाला कारणीभूत आहे शरीर, हे माध्यम आहे. गाडीला लाईट नाही, टायरी बरोबर नाही, इंजिन धूर सोडायला लागलंय, कुठं थांबतंय काय माहिती नाही. असलं एक गाडीला घेऊन मुंबईला निघाला तर कधी पोचायचं? गाडी चांगलं मजबूत असलं तर वेळेवर जाऊन व्यक्ती मुंबईला पोचतोय. तसं भगवंताने दिलेला, आई माता पिताने दिलेला, निसर्ग भगवंताने आम्हाला कृपा केलेला हे मनुष्य शरीर जे आहे हे मजबूत निरोगी असलं तर हे शेकडो वर्षाचा जीवन प्रवास सुखी होतोय आणि जीवनात बी सुखी प्राप्त करतोय. एक दिवस हे मनुष्य जाऊन भगवंताच्या चरणापर्यंत पोचतोय, प्रवास व्यवस्थित होतो. म्हणून आमच्या जीवनामध्ये लक्षात आला, मी सर्व लोक हे शरीराला कसं व्यवस्थित आणि चांगलेपणा ठेवणं आहे. अथवा आई बहिणी लोक तुम्ही आहे, एक घर किती तुम्ही सुंदर सजवून चांगलं ठेवता. दिवसाला परसी पोसणे, महिन्याला धुळा सळं झाडणे, कट्ट्याला चांगलं तुळशी कट्ट्याला व्यवस्थित ठेवणे, टायमात पाणी घालणे, कट्ट्यावर मस्त बसायला व्यवस्था, वर झोपाळा, खिडकी दरवाजा, घरचे परिसर, अंगण,
अगदी स्टोरूम, भोजनालय, बेडरूम स्वच्छ, उठायला बसायला नेहमी पोसून धुवून चांगलं ठेवणे. घर कसं सुंदर आत बाहेर चांगलं ठेवतं आहे बघा. भगवंताने दिलेलं हे शरीरवर लक्ष ठेवून हे शरीराला आम्ही चांगलं ठेवणे गरजेचं आहे. का म्हणजे किती मिळवलो, किती आहे, बँक बॅलन्स काय म्हणण्यापेक्षा शेकडो वर्ष शरीर घेऊन मला जगायचं आहे, मी किती निरोगी आणि समाधानी आहे, फार महत्त्वाचं. हे बाहेरचं शरीर आणि आत एक मन आहे बघा, ते मनाला बी भूक लागलेलं असते. दिवसात एक 2-4 तांब्या पाणी, 2-4 भाकरी, थोडं वेळेला कसं लागतंय. मनाचे भूक म्हणजे काय महाराज? प्रश्न बरोबर. शरीरचं भूक सर्वांना कळते. शरीरचं भूक सर्वांना कळते. मनाचं भूक म्हणजे काय महाराज? तुम्हाला सांगू, मनाचं भूक म्हणजे काय? म्हणा की, म्हणू शकत नाही. शरीरचं भूक सर्वांना माहिती आहे. आरती झाल्यानंतर महाप्रसाद आहे. शरीरचं भूक सर्वांना कळते. मनाचं भूक म्हणजे काय महाराज? मनाचं भूक म्हणजे काय नाही, आमच्या मनात असणार अपेक्षा. मी काय म्हटलं कळलं? तुम्ही कुठं बसला तर बी समाधान होत नाही, ह्याचं उत्तर काय? कळलं तुम्हाला? तुम्ही कुठे बसलं तर बी तुम्हाला समाधान होत नाही, याचं उत्तर तुमचे मन आत अपेक्षा करायला. खरं एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, चांगले आहार दिला तर पोटाला तृप्ती समाधानाने प्रत्येक घटक हे रक्तातनं हे शरीरातनं चांगले घटक मिळतात. चांगले आहार पाहिजे बघा. तसं मन जे अपेक्षित मन आहे, मन सारखं अपेक्षा करायला लागले. हे मनाला अपेक्षा म्हणजे कळलं न जमणार डोक्यात घेऊन बसायचं. कळलं काय मी काय म्हटलं? कळलं? न जमणार डोक्यात घेऊन बसायचं आणि ते आम्हाला जमतच नाही. ते झालं नाही, मानसिक टेन्शन घेऊन तंबाखू मळायचं, थुकायचं, झोपायचं, उठायचं, ते जमत नाही. घर बांधूनच दाढी काढणार. अरे मी काय म्हणून लक्षात आलं? घर बांधल्यानंतरच दाढी काढायचं. ते घर म्हणजे काय विटॅमिन ए आहे काय बी आहे? आणि जरा दाढी वाढून कुठलं तर डिस्चार्ज झालेला टायफॉइड पेशंट सारखा दिसायला लागला. म्हणजे पहिलं फ्रेश होता, कोण तर बँकवाले कर्ज तर देत होते, आता गुंड आहे म्हणून कोण कर्ज द्यायला नाही. मग घर कसं? म्हणजे कळलं का? विषय सोपी आहे, घरगुती आहे आणि जीवनातलं उदाहरण आहे. खरं हे विषय फार उच्च कोटीचा विचार आहे. म्हणजे अपेक्षा म्हणजे कळलं ना? आम्ही केलेल्या अपेक्षा, आमच्या ताकद, आमचे विवेक आणि आमचे मेहनत आणि आमच्या प्रयत्नाला ते आम्हाला यशस्वी आणि आम्ही करावं त्या पद्धतीनं अपेक्षा बाळगणं बरोबर आहे. महेशानंद महाराज प्रवचन बोलतात. एक प्रवचनकार आहेत, काही भक्तांचे गुरु आहेत. चांगलं हो. महेशानंद महाराज एक मनात अपेक्षा केले, त्यांनी राष्ट्रपती व्हायचं. लक्षात आहे? लाखो भक्तांचे श्रद्धा प्रेम आमच्यावर आहे. कोणतर आई बहिणी भोजन देतात, कोणतर एक वर्षाला 4 कपडे देतात, कोणतर गाडी चालवतात, कोणतर डिझेल घालतात. समाजामध्ये सर्वांनी, समाजाच साधू संतांचे आई वडील आहे. एक लहान बाळासारखं, फुलासारखं एवढं समाज चांगलं खुशी ठेवलं. कुठं बजारला जायचं नाही, कुठलं कर्जात नाही, काय नाही. सर्वांनी काळजी घेऊन एक साधूला, एक त्यागी माणसाला बाळाप्रमाणे आई वडिलासारखं व्यवस्था करत असताना खाऊन पिऊन मस्त भजन म्हणत गप राहायचं सोडून राष्ट्रपती व्हायचं म्हणून मी डोक्यात घेतलो. नक्की मेंटल हॉस्पिटलला जाणार. म्हणजे एक उदाहरण दिलं, तुम्हाला लक्षात आलं? मनाची भूक कसं मिटवायचं? तुम्ही भोवती नसणार वस्तू एक वेळ देऊन तुम्ही त्या मनाला भूक मिटवतो, म्हणजे ते असाध्य आहे महाराज. का पोट एवढंच आहे, मन एवढंच नाही.
डोळे झाकलेल्या क्षणामध्ये डोळे मिटायच्या अगोदर ते अमेरिकाला गेलेलं असतंय मन. त्याला इमान नको, तिकीट नको, कळते, विजा काढायला नको, काय नको. एक क्षणामध्ये डोळे झाकलं की तिथं नातू, नात, मुलगा आहे, सून आहे, 1 मिनिटात बघून परत आणि ह्या मांडव्यात त्या अमेरिकेमध्ये असणार सूनबाई, नातू, नात बघून परत प्रवचनच्या मांडव्यात येऊन तेच डोक्यात येऊन आरती झाल्यानंतर एक 6 नंबर, एक 9 नंबर चप्पल घातले. म्हणजे हरवलं, त्यांचा बी लुस्कान, ह्यांचं बी लुस्कान. लक्षात काय, अंधारात काय कळलं नाही. 6, 9, एक 9 नंबर घातले पायात. का माहिती आहे काय, त्यांनी प्रवचन मांडवात आहे, कारण ह्याने अमेरिकात आहे. एक सेकंदाला एवढं किलोमीटर, सॉरी, एक मिनिटाला, तासाला एवढं मीटर, किलोमीटर धावणारे विमान आहेत. बरोबर आहे. 1 सेकंदाला सूर्याचं किरण जे येतात 3 लाख किलोमीटर त्यांच्या स्पीड आहे. सूर्यकिरण येतात ना, सेकंदाला काय, मिनिटाला 3 लाख किलोमीटर त्या जातात. खरं त्याच्याही पेक्षा वेग कोणाला आहे, म्हणजे आमच्या मनाला आहे. असे मनाला घेऊन आम्ही जीवन जगायला लागले. आणि मनामध्ये शेकडो आम्ही अपेक्षा करतो. आणि एक लक्षात, तुम्हालाही मी म्हणतो, मी नाही म्हणत नाही, अपेक्षा बरोबर मेहनत असलं तर त्याला शब्बाश म्हणावं. बरोबर आहे. मनुष्य 101% मनुष्य असा अंगाला पिळतोय घामानं, आणि त्याला अक्कल आहे जीवनमध्ये. मनुष्य जीवन विकास कसं करायचं, प्रगतीपथावर कसं जायचं, तुम्हाला सांगतो. नुसता तुमचं जन्मतारीख, नुसता ते कुंडली, नुसता ते अमुक तमुक तेच डोक्याजवळ घेऊन बसू नका. तुमचे कुंडली जवळ घेऊन, उसवशीजवळ घेऊन रात्रभर झोपलं, काय अक्कल बदलणार आहे? मला म्हणायचं, योग्य अक्कल आणि श्रम करणारा हात, जीवनामध्ये सुख येऊ दे, दुःख येऊ दे, त्याला मात करून छाती ठोकून पुढं जायचं ताकद असलं ना, त्या मनुष्य कुठं डोंगरात अरण्यात असलं तर सुद्धा तिथं साम्राज्य निर्माण करू शकतोय, तिथं राजवाडा निर्माण करू शकतोय. आणि ज्यांच्यासाठी सर्व काही आहे त्याच्या मनात उत्साहच नाही, नुसता मनात अपेक्षा करतोय आणि घाम गळत नाही, अक्कल बी नाही, तो प्रयत्न नाही, व्यवस्थित नाही, नुसता बसून काहीतरी. एक वेळ मनुष्य स्वप्नातच घर बांधा लागला. स्वप्नात घर बांधता येत आहे, वस्ती करता येत नाही. मी काय म्हटलं कळलं? स्वप्नात घर बांधता येतं, त्यात झोपता येत नाही. म्हणून तुम्हाला एक सर्वांना हे सांगता एक मला सर्वांना असं बोलावं असं वाटतंय की पोटचं भूक कळते, शरीराचं ताण कळते, खरे मनचं भूक, त्याला मनाचं भूक म्हणजे जीवनातल्या शेकडो अपेक्षा, आणि ती अपेक्षाचं सुख जे मनुष्य इच्छा केले ते पूर्ण करायला 100 वर्ष त्याच्या पाठीमागं धावा लागला. त्याच्यामध्ये मग सुख आले, त्याच्यामध्ये दुःख आले, कोणाच्यावर रोष आलं, द्वेष आलं, भांडण आलं, तुमचं आलं, मी आलं, मोठं युद्ध झाले, रक्तपात झाला. कळलं ना? एक सीतेसाठी रामायणासारख्या मोठे इतिहास घडलं, आणि हस्तिनापूर माती आणि सिंहासनासाठी मोठा महाभारत घडलं. हे सगळे पोटाची भूक फेडणे, पोटाची भूक म्हणून तुम्हाला म्हणून कालच तुम्हाला प्रवचनामध्ये म्हटलो, 2 हातात किती किमतीचं बांगड्या आहेत. 10 लाखाच्या आहे काय 5 लाखाच्या सोन्याच्या डायमंड मोती लावलेल्या बांगड्या आहे म्हणण्यापेक्षा 100 वर्षपर्यंत न थकता दोन्ही हात राबण्याच्या हातामध्ये ताकद आहे, त्याच्यापेक्षा मोठा अलंकार. आणि मनुष्य जन्मात आलेला मेहनत करणाऱ्या हातानं, देवाने दिलेला माझ्या मेहनतातनं जे मिळालं, दोन्ही हातानं जो
कष्टात आहे, ते दुःखी आहे, त्यातनं एक घासभर अन्न वाढलं, 1 रुपया दान करून त्याचे डोळे पोचवलं, त्याच्यापेक्षा मोठा. उद्या सुना काढून घेतील बांगड्या, कळलं का? उद्या सुना काढून घेतील बांगड्या, कष्ट आला तर विकून जातील बांगड्या. खरं तुमच्या हाताने जे पुण्य केलेलं, जे हाताला केलेलं जे पुण्य आहे बघा, ते पुण्य कधी तुमचे कोण काढून घेत नाही. म्हणजे मला म्हणायचं, हातावरचे बांगड्या महत्वाचे, काय कर्म करणार हात महत्वाचे, आणि हाताने केलेलं चांगलं काम आणि पुण्य महत्वाचे. सांगा, बरोबर आहे ना? बांगड्या घाल, खरं त्याला अंगठी बांगड्या काय काम लावायचं नाही, असं बसवायचं, लवकर मरून जाईल, ते बंद पडेल रक्तवाहिनी. मी काय म्हणतो कळलं? नुसतं जेवण घालायचं, एशी लावायचं, त्याला टेबलवर टाकून बसायचं, लवकर हात बंद पडतात. वट्टच चालायचं नाही, पाय बंद पडतात. म्हणून शरीराला आम्ही अन्नपाणी देऊन शरीर कसं निरोगी ठेवतो, तसं मनाचे आहार व्यवहार आमचे भोवतीन असणारे जगातले वस्तू नाही महाराज. मग तुम्ही म्हणणार महाराज खरं जीवन कल्याण होण्यासारखी मग मनाचे आहार काय? चिरमुरे खाल्लं तर रक्त वाढत नाही. जगातले सगळे बदलले, खरे चिरमुरे बदललं नाही. कळलं ना? चिरमुरे खाऊन कोण पैलवान झालं नाही. खरं चिरमुरेसारखं चव कुठलंच नाही. चिरमुरे खाऊन रक्त वाढत नाही. चांगलंच खाल्लं तर रक्त वाढतंय, बरोबर आहे. तसं नाशवंत जगातल्या वस्तूंच्या अपेक्षा करून हे नाशवंताला पूर्ण करत करत त्यातनं मी सुखी होतो म्हटलं तर चिरमुरे खाऊन व्यायाम केल्यासारखं. किती कोटीचं घर बांधलं तर तू सुद्धा बाहेर जाणार आहे. किती कोटीचं बॅलन्स करून सुद्धा, कोटीचं बँक बॅलन्स, तू किती कोटीचं शरीर घातलं तर सुद्धा ह्यातनं रक्त मांस आणि लघवी संडासाचं एक नरकाचं गाडगच आहे. राजा काय, प्रजा काय, भिकारी काय, साधू काय, प्रत्येकांचे काय शरीर वेगळं आहे. मातेचं एक थेंब रक्त, पितांचे एक थेंब शक्ती, दोन्ही एकत्र येऊन जन्माला आलेला एक पापाची पुतळा. 4 सांगूळ करू नका, जवळ कोणच बसत नाही. कळलं की मी काय म्हटलो? दीपावली टायमाला घराच्या समोर ते शेणाचे पूजतात, त्याला काय म्हणतात? दीपावळीच्या टायमाला एक 5 पांडव पूजून झेंडूचं त्याला हार घालून त्याच्या ह्याच्यावर एक तुराई, कुठलं कुरडूचे भाजीच, कुरडूचे ते तुराई त्याला व्यवस्थित लावून 4 फुलाचे हार घालून त्याला बाहेर पूजतात. कुणाला? पांडव म्हणून 5 शेणाचे केलेले असतात. त्याला किती शेंट मारा, किती उदबत्ती लावा, त्याच्या हातलं दुर्गंध जाणार नाही. कळलं काय? हो म्हणा की. शेणानं केलेलं पांडवला तुम्ही कुठलाही शेंट मारा, किती हळद कुंकू लावून त्याला आरती ओवाळा, ते कुठलं आहे? शेणाचे आहे म्हटलं तर त्याचा दुर्गंध बदल करू शकत नाही. मग याला कोट तर घाला, टोपी तर घाला, सेंट तर मारा, अंगठी तर घाला, खुर्चीवर तर बसवा, सिंहासनावर बसवा, ते शेणाची आहे, हे मांसाची आहे. शेणाची पांडवला पूजून दुर्गंध घालवू शकत नाही. तसं नाशवंत आहे दुर्गंध शरीराला काय मान सन्मान देऊन काय याला सजवलं तर सुद्धा हे नाशवंत आहे, दुर्गंध आहे. आम्ही सेंट मारून घेतो, बरोबर आहे, सॉरी कोण तर मारलेलंच नाही. आम्ही सेंट मारतो, ह्याचं उत्तर काय? त्यांच्या बाजू उभारला तर त्यांनी तोंड कसं तर करायला नको म्हणून. म्हणजे ह्याच्यावरूनच आम्ही काय आहे आम्ही समजून घ्यायचं. सोडा विषय साईडला जायला नको. चिरमुरे खाल्ल्यानंतर मनुष्य सकस आहार त्याला म्हणू शकत नाही. तसे जगातल्या भोवतीन असणार जो नाशवंत आहे ते क्षणिक आहे, नाश पाहतात. ते पूर्ण करून त्या वस्तूमुळं माझ्या मनाला समाधान त्याला ठेवायचं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे जगातले वस्तूच अपेक्षा करून वस्तू पूर्ण करून मनाला तृप्त करणं म्हणतो बघ, हे मनाचे आहार म्हणून आम्ही चाललोय. खरे मनाचे आहार ते नव्हे. मग शेवटी म्हटलं महाराज
चांगलं आपण खाल्लं पिल्यानंतर निरोगी मस्त राहू शकतो. तसे धावणाऱ्या, हे भडकणाऱ्या, असमाधान असणाऱ्या मनाला चांगला आहार कुठलं सांगा, चांगला आहार कुठलं सांगा, तुम्ही सांगू. जीवन जगत असताना मनुष्य कुठले एक संकल्पने त्या संकल्पाला पूर्ण आणि विकासासाठी मनुष्य धन दौलती मान सन्मान वाडा राजवाडा हे करायला स्वामींच्या तक्रारच नाही त्याबद्दल. कारण एक लक्षात ठेवायचं, होडी पाण्यावर आहे, होडीत पाणी नाही महाराज. तसं संसारात तू राहा. तुझे भोवतीनं संसार भरपूर हजारो कोटीचं असू दे, आत एक मन मोकळा असू दे आणि मोकळं मनामध्ये सद्गुरूंची चांगलं विचारधारा सुरू असू दे आणि हृदयामध्ये त्या मनामध्ये भगवंताचं निरंतर भक्ती असू दे, त्यालाच जीवन म्हणून सांगतात. सऱ्या नडतील फार सुंदर सांगतात संत सज्जन लोक. स्वातीकडं आहे, धरूनच बसलंय, दुसऱ्यानं सांगायला आलं सॉरी. मनाला कुठला आहार द्यायचा म्हटलं, सत्संग. का हे मन धावतोय ना, किती झालं तर हे मनाला समाधान होत नाही ना. तुमचं एकच उद्देश आहे, तुमचे मन समाधान व्हायला पाहिजे, मन धावणे थांबायला पाहिजे, मनात तृप्ती आणि खुशी व्हायला पाहिजे. एवढं तर खरं आहे. धावणं थांबायला पाहिजे, मन शांत व्हायला पाहिजे, मन खुशी व्हायला पाहिजे. म्हणजे पोटभर चांगलं जेवण जेवल्यानंतर हे काय म्हणताय तुम्ही, पोटभर लई समाधान झालं म्हणताय, तसं तुमच्या मनाला अतिशय खुशी आहे म्हणायला पाहिजे ना. मग चांगलं जेवणानं कसं पोट समाधान होते, तसंही मन खुशी व्हायचं झालं तर संत फार सुंदर सांगतात. त्याला कुठले आहार द्यायचं. दररोज अथवा वेळ मिळतं तेव्हा सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून काय असत्य आहे, काय सत्य आहे, काय चिरंतन आहे, काय अशाश्वत आहे, ह्याचं ज्ञान घेऊन नाशवंतावरचं मोहमाये सोडून शाश्वत ईश्वरावर प्रेम ठेवून निरंतर ईश्वराचा नामस्मरणाने गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहिला. हे मनाला गुरूंच्या चांगल्या विचारांचा सकच विचार मिळाल्यानंतर हे मन निरोगी होतंय आणि मन खुशी राहतंय महाराज. त्यासाठी सत्संग जीवनात कृत पुण्योदय नरतनु दुर्लभा ಹಿತವಾಗುವುದು ನೆರೆ ನೋಡು ನೋಡು ಹಿತವಾಗುವುದು ನೆರೆ ನೋಡು ನೋಡು ಶಿವಗ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗ ಮಾಡೋ ಕೃತ ಪುಣ್ಯೋದಯ ನರತನು ದುರ್ಲಭ ಕೃತ ಪುಣ್ಯೋದಯ ನರತನು ದುರ್ಲಭ ಹಿತವಾಗುವುದು ನೆರೆ ಹಿತವಾಗುವುದು ನೆರೆ ನೋಡು ನೋಡು ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಸಂಸಾರ ವಿಲಾಸಕ್ಕೆ ಮೋಹಿಸಿ ಕೆಡ ಮನ ಮೋಹಿಸಿ ಕೆಡ ಬೇಡ ಬೇಡ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ
नर संभव माडू निज शिव आना शरणर संभव माडू निज शिव शरणर संभव शरणर संभव शरणर संभव कृतपुण्योदय नरतन दुर्लभा. माणसा जगतमध्ये सर्व काय मिळू शकतोय, मनुष्य जन्म आपल्याला मिळत नाही, एकदाच आपल्याला मिळाला. भगवंताने असं चांगला मनुष्य जन्म देऊन आले तर जगामध्ये चांगले काय वाईट काय हित अहित काय आहे निर्णय घ्यायचं जबाबदारी तुला आहे म्हटल्यानंतर हे समाजामध्ये जगतमध्ये असणार अहिताला त्याग करून हे जगतमध्ये हित म्हणजे जीवन हितासाठी जे जे चांगलं काय आहे त्याचं अनुकरण त्याचे आचरण त्या मार्गातून जीवनामध्ये जायला पाहिजे. परत आपल्याला मनुष्य जन्म नाही. म्हणून शरीराचं कसं आहार आहे तसं मनाची भूक म्हणजे विषय वासना जगाच्या पाठीमागे धावणे आणि मनाचे आहार म्हणजे सत्संग ज्ञानी लोकांचे विचारधारा सद्गुरूंचे सान्निध्य जे आहे बघा संत लोक म्हणतात ते मनाचे आहार आहे. चांगला आहार विहार करून एक शरीर कसं निरोगी आम्ही ठेवतो. ईश्वराचा पूजा भगवत नामस्मरण ध्यान धारणा नित्य सत्संग करून आमचे मनाला निरोगी ते मनाला करू शकतो. सज्जनांच्या सद्गुरूंच्या ज्या ज्ञानाचा शब्द आहे बघा हे मनाचे उत्कृष्ट आहार आहेत. भगवंताचे भजन करणं नित्य भगवत नामस्मरण करणं नित्य संत सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये असून चांगल्या विचारांचं चिंतन करणं हे मनाचे उत्कृष्ट आहार आहे. तेव्हा मन शांत होणार आहे. हे संसारमध्ये जे आम्ही अडकलोय सुखदुःखामध्ये वडून ताणून या वडावडीमध्ये आमचं जीवन विस्कळीत झालंय बघा. हे जीवनाला एक घडी बसायचं असेल तर जीवनामध्ये पाठीमागे एक गुरु पाहिजे, पुढे एक चांगला दिशा निर्णय पाहिजे माणसांचा. ऐश्वर जगातले वस्तू देऊन हे नाशवंत शरीराला सजवणं आत असणार मनामध्ये मोठे मोठे अपेक्षा बाळून न आम्हाला जमणार ते गोष्ट पाठीमाग नुसता मनाला पळवणं आणि आजूबाजू असणार लोकांच्या वर राग द्वेष तू मी म्हणून हे जीवन शरीर मनाला ओढावडी करून जीवन जगणंच जीवन नाही. मुक्ती म्हणजे काय माहिती आहे? बरेच लोक म्हणतात कळते मुक्ती मुक्ती एक शब्द कळलं. मुक्ती म्हणजे काय? मनात जे जे आहे नको ते गोष्ट सर्वातनं मन मुक्त झाल्यानंतर जे निर्मोही आणि शुद्ध मन राहतं बघा त्या मनात जे प्राप्ती होणार आहे त्यालाच मुक्ती म्हणतात. त्यातलं त्यात आई बहिणी लोकांना सोन्यावर लई प्रेम होय काय. सोनं काही लोक नाव सोनाका म्हणून ठेवून घेतलेलं असतं. गळ्यात एक गुंजवी नाही अक्का सोनं सोनाका सॉरी हा कोण तर असलं तर एवढ्यात कोण तर असणार आहे. एक मोठे श्रीमंताचे घरामध्ये ते श्रीमंताचे धर्मपत्नी मालकीन दररोज पतीला म्हणत होती 30 वर्ष संसारात आलो एवढं मुलं बाळ घरदार आम्ही सांभाळलं शेकडो एकर जमीन एवढं कारभार संघ संस्था कोटी लाखाचं सर्व आहे 4 लोकात येणार जाणार मोठे घरचे आम्ही आमच्यासाठी काय दिलं आमच्यासाठी तुम्ही काय केला तुम्ही काय केला. तो नवरा म्हटलं जे जे करायला आलं तुझ्यासाठीच कर. बरोबर आहे का? 40 वर्ष झालं तुझ्यासाठीच करायला लागलं. आणि काही पुरुष लोक बी कसं असतात माहिती आहे काय नुसतं बोलणंच मोठं असतं.
करत नसतात घरातले लोकांना. बरोबर मी काय म्हटलं कळलं? हांग माडणू हिंग माडणू जीवनदांगी व्यानं वाढील. कळलं ना? हे पुरुष लोकांचे नुसतं ते शब्दातच घर बांधतात. हे करतो हे करतो, आकाशात असं कुठं तर ओढो म्हणजे विमानात बसलंय असं काही बी करत नाहीत. काय काय चिंगूस पुरुष असतात. अरे बायकोसाठी ताजमहल बांधायला नको, घराच्या पाठीमागे टॉयलेट तर बांध. रस्त्यावर बसायला लागले. ते कोण तर कोणाच्यासाठी एक ताजमहल बांधला, ते बांधायला तर नको. थंडीत पावसात रस्त्यावर बसायला एक टॉयलेट बांधलं तर लई मोठा झाला प्रश्नच नाही. आम्ही नुसता मोठे मोठे बोलत असतो. ते बाई सोडलीच नाही, आमच्यासाठी काय केलं काय केलं. शेवटी एक दिवस नवरा म्हटलं काय पाहिजे ते तर सांग. नाक छान होतं, कलर बी चांगली होती. ते म्हटली मला एक चांगलं नथ आणून द्या. सारखं बाई पाठ लागलंय म्हणून 1-2 लाख रुपये खर्च करून कोल्हापूर गुजरी मार्केटमध्ये जाऊन 2 लाख खर्च करून नाकाला शोभण्यासारखे एक सुंदर एक नथ करून आणला. आणि प्रचार करायला बायकांचं ॲडव्हर्टाइजमेंट लई छान असते. प्रश्नच एवढं काय आणलं तर ते गल्लीत फिरून दाखवल्याशिवाय त्यांनी काय जेवण बी गोड लागत नाही, पाणी बी पित. नाकात नत्त घातली, 2 घागर घेऊन पाणीला निघाले. चन्नप्प चन्न गौडा कुंभार माडीद कोडनव्वा. बघा ह्यांच्या घरात 50 गडी माणसं कधी ह्यांनी हुमऱ्याच्या बाहेर गेलं नाही. पाणी आणायला 2 घागर घेऊन गेले. गावाला लोक अजाब हो, ह्यांनी बाहेर कधी पडत नाही, आज पाणीला आले. प्रत्येक गल्लीत लोक विचारणार वहिनी गडी माणसं रजा घेतल्यात. दोन घागर घेऊन पाण्याला जाण्याची उद्देश आहे की तिथं पाण्याला बायका येतात, हे नत कधी केले म्हणून विचारतात. हे फ्रीमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट होते. प्रत्येकाने म्हटलं अहो वहिनी तुम्ही का आला, घडी कुठं गेले, अण्णा कुठं गेले, भोजन झालं काय, बरं आहे काय. सकाळ ह्यांच्या घरला 5-10 घागर पाणी लागत होतं. दुपारी 1 वाजूपर्यंत 200 घागर पाणी आणले. कोण तर विचारतील. लक्षात आलं? 200 घागर. प्रत्येकाने घरातलंच विचारले, अण्णा कुठं गेलं विचारले. हे कधी केलं विचारलंच नाही. नानीत पाणी ओतून पल्लीकडे गल्लीमध्ये गंगा व्हायला लागली. शेवटी तकुरबाई 2 घागर फेकून देऊन लांब पाय करून बसली. कुठल्या बाया म्हणा लागले सकाळीपासून पाणी आणते, सगळे आंधळे झाले, एकटं तर विचारलं पाहिजे. 4:30 वाजता एक 5-25 किलो तांदूळ घेऊन कट्ट्यावर बसले पाकडत. आवरलं काय, लवकर आवरलं काय, संध्याकाळी भाजी काय करणार, कुकर काय झालं, डब्बा काय झालं. रस्त्याला जाणारा बायका तेच विचारले. हे कोण विचारलं तयार नाही. बाई म्हटली हे विहिरीला जाऊन ॲडव्हर्टाईज झालं नाही, कट्ट्यावर बसून ॲडव्हर्टाईज झालं नाही. शेवटी गावचं वेशे समोर जाऊन उभारायचं म्हटले. पदर वडून घेऊन मोठे घरातली बाई जाऊन ते गावाचं म्हणजे संध्याकाळी परगावचे गेलेले मळ्यातले शेतातले सगळं गावात जातात ना, तिथं कोण तर विचारतील म्हणून जाऊन तिथं ते बरोबर गाव वेशेला जाऊन गेटला थांबली. प्रत्येक गावभरातले लोक येणार, वहिनी इथं का उभारला, काय मदत करायला पाहिजे, कोण येणार आहे म्हणून विचारलं. हे कोण विचारलं तयार नाही. तुमच्यात तसं कोण नाही म्हणायला पाहिजे. मी अजून 3 दिवस का हे कार्यक्रम व्हायचा आहे. शेवटी ह्यांच्या शेतात एक काम करणार जुना गडी होता, हनुमू म्हणून. सॉरी कोण शेतात एक काम करणार हनुमू म्हणून होता. पाप जुना तो ह्यांच्या शेत करत होता निम्मे वाटणीनं. ह्यांच्या शेतात घरात नोकरी चाकरी काम करणार अगदी घरचा माणूस सारखं वडीलधारी. तो शेतात जाऊन ते चारा बिंडा घेऊन ते गावाचं वेशात नेत होता. कोणच विचारलं नाही. शेवटी याला ओळखले, हनुमा. तो म्हटलं वाड्यातला आवाज इथं रस्त्यावर का आला. तो बिंडा टाकला, बघितला, मालकीन बाई, वहिनी नमस्कार, इथं का उभारलाय. मी का उभारलाय, नाही उभारलंय, का नाही उभारलं विचारू नको. मग चेहऱ्याकडे बघून त्यो तर म्हणावं की नत वहिनी कधी आणले. त्यो मालकीन बाईच्या समोर बोलायचं कसं म्हणून त्यो मिलिटरीत उभारल्यासारखं मान खाली घालून उभारलं.
ते डोळे जाऊ दे म्हणाला, ह्यो तर बघून विचारावा आणि जाऊन जेवावं. शेवटी रागाला येऊन म्हटले, हानमो मान कशाला खाली काढलाय, तोंड सरळ कर, मी कसं दिसतो सांग म्हणा लागले. काय माझा चेहरा कसा दिसतोय सांग म्हणा लागली. आता हे मालकांना पाप गडे माणूस म्हटलं तर फाशीला देतात. तो मान खाली घालून म्हटला, वहिनी तुमचा चेहरा म्हणजे लक्ष्मीचा चेहरा असल्यासारखं म्हटला. त्या डोळ्यात माती जाऊ दे, नाकाकडेच बघत नाही, नीट चेहऱ्याकडे बघून सांग. ते नत बोललं नाही. शेवटी म्हटले तर पायातलं परत एक वेळ नाका कपाळपर्यंत बोलत जायचं. आता ते बघू दे म्हटली. ए माझे पाय कसं दिसतात रे. वहिनी तुमचे पाय आमचे वाड्याला लागल्यामुळं आणि 100 एकर अन्ना जमिनी घेतले, तुमचे पाय म्हणजे लक्ष्मीचे. गुडघे कसा आहे रे, खोबऱ्याच्या वाटीसारखं आहे वहिनी म्हणाला. पोट कसं आहे, पोळीसारखं. छाती झालं, याला काय गळा म्हणतात काय, गळा कुती. गळा कसा आहे, माड पाय 2 जर चलो तिकीट माड. ह्याला काय म्हणतात, पाय कसा आहे, लक्ष्मीचे पाय. गुडघे वाटीसारखं, पोट पोळीसारखं. ते वर्णन करायला लागलं. गळा कसा आहे, वहिनी पाणी पिलं तर पाणी दिसतंय, म्हणायला पाहिजे की गोंगडा अडकलंय. त्याचं चारा घेऊन तो जाऊन धार काढणार होतो, बाई सोडायला तयार. गळा म्हणजे गळा वहिनींचे. ओठ कसा आहे, सुंदर सुंदर ओठ आमचे वहिनीचे म्हणायला लागला. म्हणता म्हणता नाकाजवळ आले. ओठ कसं आहे, सुंदर वहिनींचे ओठ म्हटला. हिला काय म्हणतात, हनवटी. हनवटी चांगला आहे, ओठ चांगलं आहे. ते पायाकडनं सांगत आले होते, ओठ चांगलं आहे, हनवटी चांगलं आहे, ओठ चांगलं आहे. शेवटी म्हटले, हनुमू नाक कसं आहे. ए हनुमू नाक कसं आहे. वहिनीचे नाक म्हणजे अगदी सुंदर सुंदर, चेहऱ्याला अगदी शोभण्यासारखं नाक आहे. निदान नाक बघून तर वहिनी नाकातलं हे नथ कधी आणला हे विचारताय म्हणून पायाकडनं नाकापर्यंत आणली होती. शेवटी म्हटली, हनुमू नाक कसा दिसतंय. वहिनी नाक लय सुंदर आहे म्हटलं. एक कडू तिथंच आहे. मनात म्हणत होती, एक कडू तिथंच आहे, बोल नाक कसं आहे. वहिनी नाक लय सुंदर आहे. तुझे डोळे जाऊ दे मूर्खा, हनुमू नाकात काय आहे. नाकात. हनुमू म्हणा लागला, नाकातलं बोलायचं नसतंय म्हणा. नाकातलं बोलायचं नसतंय. हाणतो बघ तुला, जे आहे ते खरं खरं सांग. तो म्हटलं, मोठ्या लोकांचे काय सांगायचं आहे, मोठ्या लोकांचं सांगायचं नसतंय. मोठ्या नाही छोट्या नाही, नाकात काय आहे सांग. खुरप खाली ठेवला, नाकात शेमूड आहे वहिनी म्हणायला लागला. शेवटपर्यंत नत बोललंच नाही. कृत पुण्योदय नरतनु दुर्लभा हित बाबुदुने रे नोडु नोडु शिव शरणर संगम माडो. संत फार सुंदर सांग. काय सांगता संत, काय सांगतात. माणसाच्या जीवनामध्ये मनाची भूक म्हणजे संतांची विचारधारा हे मनाला तृप्ती करू शकते, धावणार मनाला थांबवू शकते आणि चिरंतन शांतीला प्राप्त करून द्यायचं सामर्थ्य ह्या मनामध्ये आहे.
हुबळींचे महंत संत सिद्धारूढ स्वामी अनेक त्यांच्या लीला चमत्कार करत करत अनेक भक्तांचे उद्धार करता करता त्या हुबळीमध्ये बसप्पा नावाचा एक गृहस्थ होता. 4 पोरं, पती पत्नी, अतिशय गरिबी, कष्ट कबाड करून जीवन उपजीवन करणारा हा बसप्पा. घरात अन्न नाही, पाणी नाही, सर्व उपाशी आहेत. घरात छोटी मोठी असणार वडिलार्जित जे जे होते, घागर हे ते घरातली वस्तू सर्व महिना येणार प्रसंगामध्ये सगळे विकले. गळकाय नाही पडके एक लहान घर. त्या घरामध्ये घरातली वस्तू विस्तू विकून थोडे थोडे पोरांना काय तर गंजी आंबील पोट पाणी देऊन ते जोपासना करत होता. भयानक कष्ट असणार मध्ये 2-4 दिवस घरामध्ये अन्न नाही म्हणून 4 पोरींचे मध्ये एक पोरगा आणि एक पोरगींचे मरण झालं. आज गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, देश विदेश आणि जगातला न सुधारलेला त्या शेकडो वर्षाच्या पाठीमाग हाळ पडलेल्या एक विहिरी, गावाबाहेर एक मोकळी जागेवर कुठं तर 4 लोक भक्त झोपडी घातले, त्यामध्ये बसून नित्य ओम नमः शिवा म्हणणार एक साधू लाखो लाख लोकांचे उद्धार करत करत सिद्धारूढ तिथं बसलेला आहे. या प्रसंगामध्ये फार कठीण परिस्थिती आलं त्या गरीब भक्तांना. एक मुलगा एक मुलगींचं देहांत झालं. किती झालं तरी वे आहे ना ते जन्म दिलेली. पोरांचे अंत्यसंस्कार करून नवरा घरला आला. देवा, एक कष्ट आणि हे परिहार येणारे गरिबी आणि एक कष्टाला परिहार काही नाही. आणि होणारे प्रसंगाला घरातले आता 2 गेले, 2 आज. पती तर रात्रभर चिंता करतात. सासूबाई सासरे गेले. 4 भांडी घरातलं वस्तू सगळे विकून करून काय अन्न पाणी आंबील दिलं. देवा, गरीब परिस्थितीमध्ये बंधू बांधव कोणी जवळ येत नाही. सामान्य गरीब कुटुंबात आम्ही असल्यामुळे कोणाला मदत मागायला गेलं तर कोणी जवळ येत नाही. आई वडिलांचे अंत्यसंस्कार पोराने करावं, एवढं लहान लहान पोरांना मी अंत्यसंस्कार केलं नकोच म्हणून बसप्पाची धर्मपत्नी प्राण देण्याकरता विहिरीत पडायला गेली. हजारो भक्तांच्या मध्ये स्वामी इथं बसलेत. सर्व भक्तांना प्रवचन सांगत आहेत. हजारो भक्त लोक इकडे प्रवचन ऐकायला लागले. स्वामीजी महाराज ध्यानस्थ बोलता बोलता एक भक्तांच्या घरामध्ये घडलं. गरीब परिस्थितीमध्ये असणारी एक पतिव्रता, एक आईला दुःख झालं, एक आई त्यांच्या मुलांच्यासाठी प्राण देते म्हणून समजले. स्वामी इथं प्रवचन बी बोलायला लागले. एक साधूचे रूप घेऊन ते विहिरीत पडत होते, तिथं अडवले जाऊन. सिद्धारूढ स्वामी इथं बी आहे. ते बैल म्हणले, बाळ थांब, सुख दुःख हे माणसालाच येत असतात. प्रसंग आला म्हणून प्राण द्यायचं नाही बाळ. येणारे कष्टाला समोर जायला पाहिजे. एक गरीब परिवारातले तो आहे. जगामध्ये राजे महाराज देव देवतांना सुद्धा वनवास आलेला आहे. पोरं गेले, आता तू गेली. 2 लहान पोरं घेऊन ते नवरा कसं राहणार? सांगून समाधान करून घरला घेऊन आले. घरामध्ये येऊन बसले स्वामी. पती पत्नी दोघेही पायावर पाणी घालतात. बस लावून नमस्कार करून, महाराज तुम्हाला एक तांब्याभर पाणी सोडलं तर देण्याकरता आम्हाला काही नाही. तांब्याभर पाणी पिऊन आमचे कष्ट कसं परिहार होतोय सांगा. जोडीत हात गाठले. बाबा 1 रुपया हातात दिले. आज तुझं घरला तुझं परिवारला जे लागणार आहे एवढं बाजार करून घे.
आणि त्यातच पैसे उरतात रे बसाप्पा, त्यातच पैसे उरतात. ह्याला तर किती दिले, 1 रुपये, 1 रुपयामध्ये बाजार किती येणार, 1 पिशवीवर बाजार तेव्हा थोडं येणार. ह्यातच पैसे परत येतात आणि तुझा उद्धार होतोय रे बसाप्पा. पिशवी घेऊन जा, मी येऊपर्यंत बसतो. स्वामीने 1 रुपया दिले, 2 पिशव्या घेऊन ते मार्केट हुबळीत गेला. दुकानमध्ये जाऊन सगळं बाजार केलं, त्याला पैसे द्यायचे म्हणून खिशात हात गाठला. ज्या स्वामीने 1 रुपया दिले होते, दुकानात जाऊन खिशातनं पैसे काढल्यानंतर ते सोन्याचे रुपये झाले महाराज. बाजार तिथंच ठेवला, सोनारकडे जाऊन किंमत केला. बाजारचं बाजार येऊन परत 200-400 रुपये शिल्लक राहिले. डोळ्यात अश्रू धारायला लागले, देवा तिथं तुम्ही रुपये दिला, इथं येऊपर्यंत ते सोन्याचे झाले, ह्याचा 1000 रुपये किंमत झाले. देवा प्रामाणिकपणा बाजार करून दे. हे असा चमत्कार झालं आणि 200-400 रुपये राहिले. बसप्पा हेच पैसे घे, तुला योग्य वाटतं ते व्यापारला तू सुरू कर. गुरूंचे आशीर्वाद घेऊन व्यापार, एक गरीब बसप्पा नवरा बायको व्यापार सुरू केले. व्यापारीमध्ये प्रगती करता 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 एक 2-4 वर्षामध्ये लाखाचे नाही, गावात मोठे घर, गावाबाहेर शेकडो एकर जमीन, पैसे, धन दौलती, 2-4-10 गडी, ठेवायला जागा नाही, एवढं संपत्ती आली त्याला. आणि ज्या व्यक्ती गुरुच सर्व दिलं, गुरूंच्या कृपेनाच हे सर्व झालंय. आणि त्या टायमाला बसप्पाची पत्नी समजून घेतली, संपूर्ण कर्नाटक एवढं नाही, मानव जातीचा उद्धार करण्याकरता ह्या नगरमध्ये गावाबाहेर एकच भोळा संत आहे, माझ्या सिद्धारूढ, आणि रूप बदलून आला आणि माझे डोळे पोसून मला प्राण जायचं मला वाचवला आणि माझा उद्धार केला. कोण? हे वेश घातलेले साधू नव्हे, साक्षात माझा सिद्धारूढ आहे. म्हणून हे देऊन 4 पावला बाहेर गेले. महाराज तुम्ही कुठले म्हणून पती पत्नी अंगणात येऊपर्यंत महाराज माय झाले होते. आणि तेच 400 रुपये पदरात बांधून धावत धावत येऊन ते प्रवचनात बघत असताना महाराज प्रवचनात होते, झालेल्या घटनेचं उदाहरण सांगत होते. नवरा बायकोच्या दोघांच्या डोळ्यात पाणी भरलं होतं. तेव्हा तुम्ही त्या रूपाने येऊन आमचे रक्षण केलं. आहेत तेव्हा बसलेले आशीर्वाद देतात, व्यापार कर, खरं सांभाळ, लक्ष्मी लय चंचल आहे, लक्ष्मीचा प्रवाह लय मोठे असते. माणसाला अति धन झालं तर धर्म, न्याय, नीती सर्व मागचा दिवस विसरतोय. मनुष्य अहंकार न वागतात रे बसप्पा. देवाने सुखाची संपत्तीच्या शिखरावर केलं तर सुद्धा जोडलेला हात आणि नतमस्तके भावना कधी बदल करू नको. आणि कधी संपत्तीचं, श्रीमंतीचं उंचीवर जाऊन ते धर्माला आणि संत सद्गुरूंना विचारलं तर पश्चाताप होईल तुला. आणि स्वामी आशीर्वाद दिले, व्यापार सुरू झालं. 2-4-5 वर्ष मध्ये तो करोडोपती अरबोपती झाला. पहिला गरीब असताना प्रत्येक सोमवार चुकवत नव्हता. नवरा बायको अमावास्या पौर्णिमाला येऊन अंगण लोटत होते. रात्री 12 वाजला तर अन्नदान केलेलं भांडी धुत होते. स्वामी झोपूपर्यंत फाटक्या कपड्यावर तिथंच उभारून सेवा करत होते. केव्हा हे सुरुवात झाली तेव्हा. त्याचे हातात शेकडो गडी काम करायला लागले. लाखो रुपयाचं टर्नओव्हर सुरू झालं. घरदार, जमीन, दुकान जोरात तेव्हा वर्ष झालं तर सुद्धा बसप्पा गुरूंच्या सानिध्याला जायला इच्छा कर. आशीर्वाद संतांचा मोठा असते, त्यालाच संतांचे परमात्मा त्यांच्या बरोबर आहे म्हणून समजते. महाराज शिवरात्री एवढं सारखे आले ना, नाही का आलं नाही. आलेले लोक सांगत होते
दुकान जोरात लोक गिऱ्हाईक आल्यानंतर पाळीला उभारलं पाहिजे. भरून भरून माल एक दिवसात स्वामी म्हणतात अरे मूर्खा, संपत्ती हे प्रवाह लय वाईट आहे. माया ममता भक्ती प्रेम दया धर्माला सगळं त्याच्यापासून वंचित ठेवून मनुष्याला धर्म मार्गाकडे घेऊन जाते. शाणा कधी होणार? तुला आलेला हे जे अहंकार आहे, हे अहंकार नाश व्हायला पाहिजे. बसलेल्या सर्व लोकांना छोटी उदाहरणं देतो. आमच्या घरात दररोज आम्ही दीप लावून ठेवतो. 2-3 तास गेल्यानंतर ते दीपला थोडा काजळ आलेलं असते. हो म्हणा, दीपला थोडं काजळ आलेलं असते. एक आई, घरचं स्त्री आई काजळ आले तसंच राहू दे म्हणून तेल वाटत नाही. दीपाला कधी काजळ येते, हातात एक काडी घेऊन त्या दीपाचे काजळ काढते आणि वाती आणि जरा पुढं ढकलते, वाटीभर तेल घालून तसंच नंदादीप राहू दे म्हणून ते देवाला हात जोडते. दीप त्या काजळ येणार, मन आहे म्हटलं तर आमच्या मनाला काजळ येणार. तिथं दीप जळून जळून ते वातीला काजळ येते. एक आई ते काजळ काढून टाकून त्याला पुढे ढकलते वातीला. आमचं मन आहे म्हटलं तर संसारमध्ये काम क्रोध मोह माया नावाचं कधी आमच्या मनाला काजळ येते. मनाचे पुढे ढकलून भक्तीचा रसरूप भक्तीचं तेल घालून सर्वांचे अंतरात्मा परमात्मा उद्धार करू दे म्हणून आमचे मनाची काजळ काढणारी व्यक्ती आहे बघा, त्यालाच सद्गुरू म्हणतात जीवनामध्ये. ह्याचे मनात आलं. सिद्धार्थ म्हटलं बसप्पा, एक दिवस तू थांबत नव्हता आणि वर्ष झाला तर येत नाही. तुला देऊन बघितलं आणि तुला आलेल्या प्रसंगाला तू समोर यायला पाहिजे म्हणून थोडं स्वामी मनात विचार केले. दुसऱ्या दिवशी घोड्याचा टांगे घोड्यामध्ये बसून येत होता. एक साधा म्हातारी चालली होती आणि ते म्हातारीच्या अंगावर ब्रिटिश सरकार वर्ण लोक आले, पोलीस आले. सावकार बसप्पाला जाऊन तुरुंगात टाकले, व्यवहार विस्कटले, घरात कोण करणार नाही. पूर्व परिस्थिती होतं त्या पद्धतीनं परिस्थिती आली. स्वतः तिथं कोर्टमध्ये न्याय करणार मनातच जाऊन मुद्दाम केला नाही. हे गर्दी घडले, घोड्याला काय कळतंय, आवड नाही काय तर म्हणून स्वामी त्या कोर्टच्या मनात जाऊन मन परिवर्तन करून बसप्पाचं कोर्टमध्ये निकाल झालं की ह्याचं चूक नाही म्हणून. सारखं कधी झाला नाही. पळत पळत नवरा बायको देवाच्या चरणाला आले. तेव्हा स्वामी म्हणतात परत काय तुला आशीर्वाद पाहिजे सांग. बघता काढून घेऊन मी बघता परत ते संपत्ती आलं तर परत श्रीमंत मी होईन. कर सिद्धारूढ स्वामींचे खरं शिष्य मी म्हणून घेत नाही. नवरा बायका राबून करून आम्ही मजुरी करून खाऊ दे, खरं तुमच्या दे. एक व्यक्ती येत होता, होत प्रवचन मध्ये दररोज स्वामींच्या सेवेमध्ये असणार आणि छत्र एक दिवस प्रवचन मध्ये बसल्यानंतर स्वामी त्यांना सांगितले, अरे डोळे भरून पाहणं आणि ऐकणं. परिस्थिती कसं आहे रे, कुठे तर छोटी मोठी खेडी गावामध्ये बाबा सेवा करणे, जनावर मोठे मोठे हत्ती घोडे हे ते आहेत, कोणतरी चारा देतात, कम पडते असते नसते, उपासात वनवासात कला आहे, शेकडो जनावर आहेत, सारखं सगळे